टू अन्नपूर्णा कुक हाऊस. आज मी पालकाची भाजी बनवणार आहे. त्याकरिता लागणारी पालक ही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीक, आणि आता हे पाण्यामध्ये शिजवून घेत आहे. शिजवल्यानंतर ही आपल्याला चांगली बारीक करायची, त्यामुळे चांगली शिजवायची आहे. 1 ते 2 उकळी येऊ द्यायच्या आणि त्यामध्ये ही पालक चांगली शिजवून घ्यायची आहे. तर ही पालक मी शिजवून घेतली. तोपर्यंत यासाठी लागणारं साहित्य भाजीकरिता हरभऱ्याची डाळ, थोडंसं बेसन, जे आपण डेली वापरतो ते बेसन घेतलंय, हरभऱ्याचं बेसन आहे, शेंगदाणे, कांदा, लसूण, चटणी, मीठ, हे सर्व कांदा, लसूण, कोथिंबीर हे बारीक करून घेतलं. आणि याकरिता आता आपल्याला चिंचेचं पाणी पण लागणार आहे. आपल्याला आंबट भाजी करायची, त्यामुळे हे चिंच 1 ते 2 तास मी अगोदर भिजू घातली होती आणि त्याचं हे पाणी बनवून घेतले. तोपर्यंत आपली ही पालक आता शिजलेली आहे. तर जी पालक शिजली ते पाणी आपल्याला काढून टाकायचं नाही, त्या पाण्यामध्ये अशीच ही पालक बारीक करून घ्यायची. तर ही अशी मी बारीक करून घेतली. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यातून काढून पण बारीक करू शकता. हे फोडणी देते. आता फोडणी करिता 2 टेबलस्पून तेल टाकलं. त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा, लसूण हे टाकून फोडणी करत आहे. तर कांदा, लसूण चांगलं हे लालसर होईपर्यंत परतून घेते. आणि हे लाल झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि बेसन टाकायचं आहे. तर हे शेंगदाणे टाकले आपण जे घेतले होते तेवढेच, आणि चांगले भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजल्यानंतर बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ पण आपल्याला तेलामध्येच टाकायचं, कारण ते चांगलं भाजले जाते. लालसर होईपर्यंत हे भाजून घेतलं मी. याचा कलर बदलते बेसनाचा. त्यानंतर जी हरभऱ्याची डाळ घेतली होती ती हरभऱ्याची डाळ टाकते. हरभऱ्याची डाळ मी जवळपास अर्धी वाटी घेतली आहे. तर ही डाळ मी 2 तास अगोदर भिजू घातली होती. तर तुम्ही भिजू घालू शकता, किंवा एखाद्या वेळेस लक्ष राहत नाही भिजू घालायचं, त्यावेळेस तुम्ही हे डाळ वेळेवर शिजवून पण घेऊ शकता. शिजवली तर फारच चांगलं, ती चांगली शिजल्या जाते. थोडीशी हळद टाकत आहे. चटणी, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे, जास्त किंवा कमी, तुम्हाला जसं पाहिजे तसं. पण थोडीशी भाजी आंबट असल्यामुळं तिखट थोडंसं जास्तच लागते. तर तिखट टाकून थोडंसं हे चांगलं मिश्रण परतून घ्यायचं. आणि यामध्ये आता मी ज्या आपण बारीक केलं होतं पालक, ही पालक घालायची आहे. पालक टाकते. तर यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही. आपण हे पालकाच्या पाण्यामध्ये जी पालक बारीक केली होती ते तेवढंच टाकले मी. बाकीचं वरून जे एक्स्ट्रा पाणी टाकलं नाही. यामध्ये पाणी टाकायचं नाही. अजून आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं राहिलं यामध्ये, पण ते जास्त पातळ होईल. त्यासाठी साधारणच भाजी करायची आहे आपल्याला, जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नसावी. हे चवीनुसार मीठ टाकायचं. तर आता हे चिंचेचं पाणी मी टाकत आहे. आंबट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. पण ही भाजी थोडीशी आंबट असली तरच टेस्टी लागते. तर मी थोडं जास्तच टाकलं, अर्धी वाटी जवळपास हे आंबट टाकलेलं आहे. यावर कोथिंबीर टाकला आणि झाकून ठेवून थोडा वेळ शिजू दिलं. तर हे बघा, ही भाजी आपली अशी शिजलेली आहे आता, आणि हिला थोडंसं घट्टपणा पण आलेला आहे. जे आपण बेसन वापरतो थोडंसं, त्या बेसनामुळे भाजीला चांगला घट्टपणा येते आणि कलर पण छान येतो. तर ही भाजी आपली खाण्याकरिता रेडी आहे. गरम गरम भाजी पोळीसोबत